नमस्कार, AVP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. शेगाव शहर काँग्रेस यांच्या वतीने मेलडी खाओ महागाई फुल जाओ असे आंदोलन करण्यात आले. यावेळी पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या नागरिकांना मेलडी चॉकलेटचा वाटप करण्यात आला. वाढत्या दरवाढीच्या विरोधात हे आंदोलन असून सरकार याकडे लक्ष का देत नाही आणि सर्वसामान्य नागरिकांची पिळवणूक होत असल्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. येणाऱ्या काळामध्ये नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी हे सरकार कटिबद्ध न राहिल्यास यापेक्षाही उग्र आंदोलन काँग्रेसच्या वतीने करण्यात येईल असे यावेळी काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. या आंदोलनामध्ये शेगाव शहर नगराध्यक्ष, शेगाव शहर अध्यक्ष यांच्यासह अनेक नगरसेवक, काँग्रेस नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. काय म्हणाला स्वतः वाकेकर बघूया सविस्तर. आंदोलन करण्यात आले, कशाचं आंदोलन? आज आपण पाहतो आहे की संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीनं असंतोषाचं वातावरण आहे, शेतकऱ्यांचे कामगारचे दिवस आहेत आणि कुठेतरी त्याला शेतीचे काम करायसाठी ट्रॅक्टर मिळत नाही. तर कारण काय आहे, तर ज्या पद्धतीनं त्यांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तोही होत नाही. त्यांच्या कामगिऱ्या सोडून त्यांचे ट्रॅक्टर त्या ठिकाणी लाईनीला लागलेला आहे. सर्वसामान्य माणूस असेल तोही याच्यामध्ये भरडला जात आहे. त्यालाही त्याचे कामधंदे सोडून या ठिकाणी पेट्रोल डिझेलसाठी लाईन मध्ये लागावं लागतं. हा एक बाब. दुसरी बाब ही आहे की गेल्या 7 दिवसामध्ये याने 8 रुपयांनी 3दा त्यांनी दरवाढ केलेली आहे. ही सर्वसामान्यांचं कंबरड मोडणारी दरवाढ आहे. आज आपण पाहतो आहे की देश ज्या पद्धतीनं एक युवा वर्ग असेल, या सर्वांना वाटते की आपला देश पुढे गेला पाहिजे, पण यांनी सर्वसामान्यांचे बेहाल करणं लावलेले आहेत. शेतकऱ्यांना वेळोवेळी ज्या पद्धतीनं डिझेलचा पुरवठा व्हायला पाहिजे तो होऊन नाही राहिला आहे. वाढलेली दरवाढ जी आहे त्याचा काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वप्रथम निषेध करतो आहे. सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आहे आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आम्ही सातत्यानं जन आंदोलन करून या सरकारला जे झोपलेलं आहे आणि परदेश दौरे करण्यामध्ये व्यस्त असलेल्या पंतप्रधानाचा देखील आम्ही निषेध करतो की आज जनता बेहाल आहे. त्यांच्या प्रश्नाकडे तुम्ही लक्ष द्या. मेलोडी वाटण्यामध्ये त्या ठिकाणी आपल्याला जे आनंद वाटते आहे आणि त्या पद्धतीनं हास्य जे आहे ते तुमचं सर्व रील्सच्या माध्यमातून तुम्ही जनतेचं त्या ठिकाणी हसा करत आहे का, असाही प्रश्न सर्वसामान्य जनतेचा आहे. म्हणून या दरवाढीचा आम्ही इंधन दरवाढीचा निषेध करतो. काँग्रेसकडून पुढची भूमिका काय आहे? पुढच्या काळामध्ये आजही अनेक प्रश्न आहेत. आपण गेल्या काळात पाहिलं की सर्व विद्यार्थी जे आहेत, जे नीटची परीक्षेसाठी प्रिपेअर करत होते, त्याही विद्यार्थी, त्यांचे पालक, देशभरातले 23 लाख पालक आणि त्यांचे विद्यार्थी जे आहेत ते यांना पुन्हा परीक्षेला सामोरे जावं लागते. त्यांची मानसिकता ढासळत चालली आहे. 4 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. म्हणजे कुठेतरी सरकारपासून आपल्या काय अपेक्षा आहेत हे या लोकांना असं वाटायला लागलं आहे की आपण नाउमेद होता या परीक्षा पद्धतीवरचा आणि भाजप सरकारवरचा लोकांचा विश्वास उडालेला आपल्याला सातत्यानं दिसत आहे. म्हणून जनतेच्या प्रश्नासाठी आणखीन कणखरपणे काँग्रेस ही रस्त्यावरची आंदोलनं करण्यासाठी सज्ज आहे.